सर्वसाधारणपणे नवी मुंबई महापालिका शाळा क्रमांक 94 मध्ये आम्ही मतदान करायचो, पण या वेळेला सेंट मेरी शाळेमध्ये आमचा मतदान केंद्र सांगितलं. तिथं पहिल्यांदा गेलो, तिथे रूम नंबर 9च नाहीये. इथं आल्यानंतर तिथे रूम नंबर 9 आहे, म्हणजे केंद्र क्रमांक, परंतु त्या यादीमध्ये आमचं नाव नाहीये. आता सेंट मेरी मध्ये आम्ही चाललोय आणि शोधतोय मतदान करायचं की नाही. इलेक्शन कमिशनरने हे माझंच नाव, इथला मी आमदार, इथला राज्याचा मंत्री, जर आमच्याच बाबतीत अशी हालत असेल तर अन्य सर्वसाधारण मतदाराबाबत काय स्थिती असू शकेल याचा अंदाज तुम्हीच घ्या. परिवारात हं? नियोजन व्यवस्थित नाहीये. नियोजन निश्चितपणे व्यवस्थित नाहीये. संपूर्ण परिवाराचीच मतदानाचंही असं नाही, आता आमच्या कुटुंबातले 3 ठिकाणी एकाच बिल्डिंग मध्ये राहणारे आम्ही बालाजीमध्ये. काहींचं इथं आहे, काहींचं सेंट मेरी मध्ये आहे. आता तो तिथे सेंट मेरी मध्ये जातोय. आता आम्ही शेवटी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे.